नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण सातत्यानं फेसबुक डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातल्या विविध प्रश्नावर थेट प्रक्षेपण दाखवत आहोत. हिंगोली जिल्ह्यातले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय अशा बऱ्याच क्षेत्रातली माहिती आपण थेट प्रक्षेपणाद्वारे, लाईव्हद्वारे हिंगोली जिल्ह्यातल्या जनतेला दाखवत आहोत. आणि आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की इतक्या रात्री गाडीमध्ये मी काय करतोय आणि रोडनं गाडी जाते तर मागच्यासारखे काय अवैध वाळूच्या गाड्या वगैरे मी दाखवायला लाईव्ह सध्या आलेलो नाहीये. मी सध्या आउट ऑफ स्टेशन आहे आणि एक वेळ भेटला तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी म्हणून थोड्या वेळाखाली पोस्ट केली आणि मी लाईव्ह आलो. तर कमेंटद्वारे आपले प्रश्न काही असतील किंवा माझ्यात काही बातम्यामध्ये तुम्हाला काही वेगळं असं काही तुमच्या प्रश्नाला समजा जर तुमचा एखादा प्रश्न असेल त्याला वाचा फोडावी अशी तुम्हाला वाटत असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हा प्रश्न आहे आणि या प्रश्नावर तुम्ही आवाज उठवला पाहिजे. अच्छा, आता फैसल शेख म्हणतायत की युवा राज्य सोडून का दिलं दादा. आता हा मोठा प्रश्न आहे. असा प्रश्न आहे की मागचा जो इतिहास आहे तो उलगडून काढणारा हा प्रश्न आहे. आता युवा राज्य का सोडलं दादा. तुम्हाला माहिती आहे मागची परिस्थिती काय झाली होती आणि त्या संपादकांनी माझा थेट एक राजीनामा व्हायरल केला होता. त्यावेळेस ती परिस्थिती काय झाली होती याच्यावर काही मला आता सध्या बोलायचं नाहीये. माझं वैयक्तिक आयुष्य आता चांगलं सुरू आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मध्यंतरी मी 3 महिने कारावासात होतो. औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये होतो. त्याला कारण काय होतं हे तुम्हाला सर्वश्रुत माहीत आहे. मी काय कोणाचा खून किंवा बलात्कार करून जेलमध्ये कधी गेलो नाहीये. मी समाजासाठी अहोरात्र झटणारा माणूस आहे आणि त्या कामाकरता मी जेलमध्ये गेलो याचा मला अभिमान वाटतो. बाकी काही मला वाटत नाही. हां, पण माझ्या घरच्यांना त्रास वगैरे या सर्व गोष्टीतून बराच झाला. आता ते त्रास सांगायचा म्हणजे आश्चर्य. तुम्हाला असं वाटेल की अक्षरशः औरंगाबाद हर्सुल जेलच्या कारावासात असताना 3 महिन्यात माझ्या घरच्यांना खूप त्रास झाला आणि माझ्या बहिणी अक्षरशः त्या भेटायला आल्यावर मुलाखतीमध्ये अक्षरशः रडत होत्या की हे सगळं सोडून दे, तुला काय करायचं. हे सगळं विषय वैयक्तिक आहेत, पण मला असं वाटलं की समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे आणि म्हणून मला जे तर आपण थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. आता नेटवर्क क्लिअर झालंय. हां, युवा राज्य सोडलं तर त्या मॅटरमध्ये त्या संपादकांनी माझा राजीनामा घेतला असं माझ्याच पातळीवर होतं असं काही नाहीये. मोठमोठ्या चॅनलमध्ये सुद्धा. हां, आता रेंज व्यवस्थित झाली आहे. तर फैसल शेख तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. दुसरा प्रश्न आहे, आम्ही जालन्यात, एक मिनिट, आम्ही जालन्यात राहून पण हिंगोलीची बातमी तुमच्या माध्यमातून पाहतो. हां, जालन्यातून मला बरेच फोन येतात की तुमच्या बातम्या चांगल्या असतात, तुम्ही निर्भय निपक्ष काम करता, बेधडक बातम्या लावता. मी माझ्या स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही या बातम्या लावताना, पण माझ्यामुळं खूप त्रास माझ्या घरच्यांना सहन करावा लागलाय. तरी पण माझं आता तुम्ही विचार केला असेल की इतका त्रास सहन करून या क्षेत्रात पुन्हा हा काम करतोय मी. माझं वैयक्तिक आणि बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला पण भेटल्या या 3 महिन्याच्या प्रवासामध्ये. त्याच्यामुळं सध्या तरी माझं व्यवस्थित चालू आहे आणि
तुम्ही आमच्या बातम्या पाहता त्याबद्दल सुमित शिंदे पाटील यांचे आभार. तुम्ही आमच्या बातम्या नेहमी पाहता. काही बदल करायचे असतील, काही प्रश्न तुमचे असतील तर नक्की कळवा. विनोद हिंदोळे म्हणतायत एकनाथ शिंदे साहेबांनी एक मिनिट काहीतरी प्रॉब्लेम येतोय मला म्हणून वाचता येत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आरक्षण टिकेल का? खरंच हा महत्वाचा मुद्दा आहे. मला एक सांगायचं की मराठा संघर्ष योद्धा जे मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांनी अक्षरशः 4.5 महिने जे लाखो लोकांचा लढा उभा केला आणि त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. दुसरी सांगायची गोष्ट आहे की एवढ्या आंदोलनाच्या जे कोट्यवधी लोक त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि वाशीमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना भेटायला जो अध्यादेश काढला होता तो द्यायला ज्यावेळेस आले होते की एवढा मराठा समाज एकत्रित पाहून अक्षरशः मी देखील भारावून गेलो की इतकी मोठी ताकद ही मराठ्यांची आज पण महाराष्ट्रामध्ये उभी होते. म्हणजे एक अमेझिंग, म्हणजे एकदम एकीचं बळ काय असतं हे त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि राहिला प्रश्न एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी दिलेला अध्यादेश, त्यांनी दिलेलं जे आरक्षण आहे ते टिकेल की नाही. कोट्यवधी मराठा लोकांसमोर येऊन त्यांनी जो अध्यादेश दिलेला आहे त्यामुळे आणि जो मराठा समाजांनी त्या ठिकाणी सन्मानाचा गुलाल उधळलेला आहे त्या गुलालाचा अपमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीही होऊ देणार नाहीत. कारण जरांगे पाटील यांनी ठरवलं तर अक्षरशः महाराष्ट्राच्या राजकारणाचा सपडा साफ होऊ शकतो. इतकी पब्लिक त्यांच्या मागे आहे, इतकी मेजॉरिटी आहे, इतका मराठा समाज त्यांच्या भक्कम पाठीशी उभा आहे. त्यामुळे त्यांनी जो जरांगे पाटलांनी आणि मराठा बांधवांनी जो गुलाल उधळलाय सन्मानाचा, आरक्षण दिल्याचा, हा निर्णय 100% टिकेल असं मला वाटतं. आणि एवढा मराठा बांधव जेव्हा एकत्र येतो आणि त्यांच्या समोर येऊन जे मुख्यमंत्री साहेब अध्यादेश देतात त्यामुळे आपण असं समजावं की एवढ्या लोकांचा अपमान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करू शकणार नाहीत. एवढा जबाबदारीपूर्ण निर्णय हे त्यांनी जो दिलाय तो निर्णय एवढ्या पब्लिकमध्ये देणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. उद्या काही कमी जास्त झालं आरक्षणामध्ये तर पूर्ण सरकारची जबाबदारी आहे, ती सरकारवर येऊ शकते. त्यामुळे त्यांनी हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाने घाबरायची अजिबात गरज नाहीये. हा, आता राहिली गोष्ट की संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी जे सांगितलेले आहे की लवकर सगळे सोयरे त्यांना एक अध्यादेश तो लगेच लागू करा. त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की 10 फेब्रुवारी पासून ते आमरण उपोषणाला पुन्हा बसणार आहेत. तो जर लागू केला तर सुरळीत सगळं अजून म्हणजे रुटीन मध्ये येऊ शकतं आणि मराठा आरक्षण हे लागू झाले असं समाजामध्ये याची हे जाऊ शकते की आता खरंच मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले. त्यामुळे 10 तारखेपर्यंत सगळे सोयरेचा कायदा जो आहे, सगळे सोयरे ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे त्यांना आरक्षण हे दिलं तर समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार होईल असं मला वाटतं. आजचा दुसरा प्रश्न बघूया. पांडुरंग पाटील श्रीकांत यश जोशी हिंगोलीचे पालकमंत्री व खासदार यांच्या वादात हिंगोलीची जनता भरकटली जात आहे, याबद्दल आपलं मत काय? आता हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब आणि खासदार हेमंत पाटील यांच्यामध्ये जो वाद झाला, खरं म्हणजे तो वाद जो होता तो ऑनलाईन बैठकीमध्ये झालाय. बऱ्याच जणाला असं वाटलं की ती बातमी पाहून हा वाद जो झालाय तो समोरासमोर डीपीडीसीच्या बैठकीमध्ये झालाय, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये झालाय. पण हा वाद
ऑनलाईन कॉन्फरन्स VC मध्ये झालाय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे जी काही क्लिप व्हायरल झाली, मला वाटतं की ती खरी असू शकते. आणि जे काही वाद झाले शेवटी लोकप्रतिनिधींना, केंद्रातल्या लोकप्रतिनिधींना, उदाहरणार्थ आपले खासदार जे आहेत हेमंत पाटील यांना काही थोडं विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमी वाटलं असेल, म्हणून ते बोलले असतील. त्यांनी काही शिवीगाळ वगैरे केलेली आपण पाहिली त्या ठिकाणी. पण मला असं वाटतंय की हिंगोलीच्या लोकप्रतिनिधी या नात्यानं हेमंत पाटील यांनी काही विचारलं असेल तर पालकमंत्र्यांनी सांगायला हरकत नाही. याच्यामध्ये शिवीगाळ करायचा काही अर्थ नाहीये. असं थोडीच आहे की विधानसभेच्या आमदारांनीच विचारावं किंवा महाराष्ट्रातल्या आमदारांनीच विचारावं, असं काही नाही. खासदार सुद्धा विचारू शकतो की मला हिशोब द्या, DPDCच्या मागच्या बैठकीत काय झालं याचा मला हिशोब द्या. त्याच्यामुळे तो वाद झालेला आहे. आणि अब्दुल सत्तार साहेब आपण पाहतो की आक्रमक आणि कडक भाषेत भूमिका घेतात, त्यामुळे त्यांची भाषा त्यांनी थोडी वेगळी वापरली असेल किंवा खासदार साहेबांनी त्यांची भाषा वेगळी वापरली असेल. आणि दुसऱ्या दिवशी 2-3 दिवसांना आपण पाहिलं की आखाडा बाळापूरला जो मुख्यमंत्र्यांचा मेळावा होता त्या ठिकाणी दोघं पण एका स्टेजवर आपल्याला पाहायला मिळाले. राजकारणात काही होऊ शकतं, याच्यामध्ये आपलं म्हणजे काही होऊ शकतं. त्यामुळे आपण तेवढ्यापुरतं तेवढं लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दिवसागणित राजकारणाचे नियम, राजकारणाचे रूल्ससाठी टर्म्स कंडिशन सगळे बदलत चाललेले आपण पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काही सुद्धा नियम राहिलेला नाहीये. आता प्रश्न बघूया. फैसल शेख म्हणतायत की हो दादा, नक्कीच आपल्याला जे त्रास झाला पण सिस्टम चुकीची असल्यामुळे आपल्याला त्रास झाला. पण मी सुद्धा एक पत्रकार म्हणून काम करतोय. आपलं काम दादा खूप बेधडक, निपक्ष आणि सत्याचा विजय झाला. आय सपोर्ट दादा. थँक्यू फैसल शेखजी, तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय त्याबद्दल. विषय असा आहे की माझ्यावर बरेच गुन्हे दाखल झाले मागच्या काळामध्ये, पण पत्रकारांवर गुन्हे दाखल होणं हा काही नवीन नियम नाहीये. पत्रकारांवर बरेच गुन्हे दाखल होतात. ज्यांच्यावर गुन्हा दाखल नाहीये मी तो म्हणतो तो पत्रकारच नाहीये. त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाहीये. आमची सुद्धा आता मोठी एक टीम तयार होते. युवा ग्रामीण पत्रकार संघ आमचा महाराष्ट्रभर पोहोचतोय. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात युवा ग्रामीण पत्रकार संघ, त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत गणेश कचकलवार, हे सुद्धा सातत्यानं प्रयत्न करतायत. आणि आमचा सुद्धा मोठा एक ग्रुप झालेला आहे. लवकरच आम्ही अधिवेशन सुद्धा पत्रकार संघाचं, युवा ग्रामीण पत्रकार संघाचं बोलवणार आहोत. त्यामुळं आता घाबरायची काही गरज नाहीये. आम्हाला देखील पत्रकार मित्र हे सपोर्ट करतील, यात काही शंका नाहीये. अजून कमेंट पाहूया, एक प्रश्न पाहूया कोणाचा. अशोक रेनगाडे म्हणतायत की दिनेश भाई आपका काम एक नंबर है. थँक्यू अशोकजी, तुम्ही आमचं जे कौतुक करताय त्याबद्दल तुम्हाला आम्ही आभार व्यक्त करतो तुमचे. विनोद हिंदोळे म्हणतायत की सगळे सोयरे या शब्दाचा गोंधळ करतील सरकार, असा संशय मराठी समाजात. सगळे सोयरे या शब्दाचा गोंधळ करण्याचा काही प्रश्नच नाही आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा कुणबी नोंद मिळाली पाहिजे, हाच त्याचा मागचा एक उद्देश आहे. आणि त्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. मग ते शैक्षणिक दर्जात असो, नोकरीच्या दर्जात असो, वेगवेगळ्या दर्जामध्ये आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं पाहिजे. कपिल तळणीकर म्हणतायत ग्रेट. कपिलजी, तुमचे देखील मनापासून आभार. थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे कमेंट पाहायला थोड्या अडचणी जात आहेत. राजेंद्र चव्हाण म्हणतायत व्हेरी नाईस. प्रश्न विचारा, मला प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल. खरं म्हणजे कौतुक करण्यापेक्षा प्रश्न विचारले तर मला बोलायला पण सोपं जाईल आणि उत्तर द्यायला पण सोपं जाईल.
अनिल भुजबळ म्हणतायत जय भीम दादा. दादा तुम्हाला पण मानाचा सन्मानाचा निळा कडक क्रांतिकारी सप्रेम जय भीम आमचा. तुम्ही सपोर्ट करताय आम्हाला खरंच खूप छान वाटते. कपिल तळीकर म्हणतायत दिनेशजी आपल्यावर अत्याचार का झाला आहे. आता झाल्या त्या गोष्टी चांगल्या झाल्या आयुष्यात म्हणून सोडून टाकायच्या असतात, त्या काय मनावर घ्यायच्या नसतात. जे झालं ते पॉझिटिव्ह झालं, चांगल्यासाठी झालं म्हणून सोडून टाकायचं आणि आपलं जोमानं पुन्हा कामाला लागायचं. त्याच्यावर काही लक्ष द्यायची एवढी गरज नाहीये. इम्रान खान पठाण म्हणतात रात्रीची वाळू यावर प्रतिक्रिया व बातमी का येत नाही. आता बघा तुम्ही जेवढे जण लाईव्ह आहात तेवढ्याला हा प्रश्न जो विचारला इम्रान खान पठाण यांनी, रात्रीची वाळू आणि यावर प्रतिक्रिया व बातमी तुम्ही का देत नाहीत. त्या वाळूपायी तर मी जेलमध्ये गेलो. जे सुरुवातीला वाळूचा प्रकार समोर आणला त्यापासून तो संघर्ष सगळा माझा सुरू झाला आणि त्यामुळे मी 1 वर्षासाठी मला जेलमध्ये टाकलं होतं. सुदैवानं माझं दैव बलवत्तर, माझ्या आईचे काही आई जे देव धर्म करते त्याच्यामुळे मी वाचलो असं मला वाटते. आणि त्यामुळे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं मला न्याय दिलाय. कारण माझी ज्यावेळेस जी काही माझ्यावर कारवाई केली होती, खरं म्हणजे पत्रकारावर ही कारवाई होणं भारतामध्ये पहिली वेळ असेल हो. पत्रकारावर MPDA लावणं म्हणजे ही भारतामध्ये पहिली वेळ असेल असं मला वाटते. आणि ज्या दिवशी ही MPDA माझी डिस्चार्ज झाली, खरं म्हणजे 6 डिसेंबर तो दिवस होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता. खऱ्या अर्थानं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं न्याय दिलाय. त्यामुळे खरंच घाबरण्याची काही गरज नाहीये. तुम्ही सत्याची बाजू मांडा, तुम्हाला न्याय नक्की मिळेल. संजय टाक म्हणतायत नमस्कार दिनेश भाऊ. सरजी तुम्हाला मनापासून नमस्कार. इम्रान खान पठाण तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहून गेलं, थोडा विषय भरकटत गेला. पण खऱ्या अर्थानं सांगतो की हे धंदे काही बंद होणारे नाहीयेत. हे अवैध धंदे असतील, वाळूचे, मटका, जुगार, देशी दारू विक्री वगैरे जेवढे काही धंदे आहेत हे बंद होणारे नाहीयेत. तुम्हाला मी खोटं सांगत नाहीये, मी नाव घेणार नाही त्यांचं. मला एका तहसीलदारांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जसं काम करताय ते आम्हाला मान्य आहे, पण हे धंदे बंद होणारे नाहीयेत. अक्षरशः मला वाईट वाटलं की एखादा तहसीलदार असा बोलू शकतो. मी त्यांचं नाव गाव नाही सांगू शकत तुम्हाला, पण हे धंदे बंद होऊ शकत नाहीत असा तहसीलदार सांगू शकतो म्हणजे मला कमाल वाटलं की आम्ही समाजात राहणारे पत्रकार आवाज उठवतोय आणि एक प्रशासनाचा अधिकारी असं बोलतोय. त्याच्यामुळे खरंच त्या गोष्टीचं वाईट वाटलं. आणि हे धंदे बंद होणार नाही तरी आम्ही आमच्या परीनं जे काही मागच्या काळामध्ये अवैध रेती उपशावर आवाज उचलला आणि सातत्यानं उचलते राहू. आमच्या निदर्शनास आलं, आमची करडी नजर असणार आहे, पण आम्ही आवाज उचलत पण राहू. त्याच्याबद्दल आपण काही शंका बाळगू नये मनामध्ये. मला वाटते तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. दुसरा प्रश्न पाहूया. थोडा प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये, कमेंट बरोबर दिसत नाहीये. मी पाहायचा प्रयत्न करतोय. जामवंतकर नागोराव, हे देखील पत्रकारच आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे, एक मिनिट, दिनेश भाऊ आपल्यावर अन्याय झाला का जाणून बुजून कट रचून केला गेला. आता ते हिंगोली जिल्ह्यातली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. का केला, कशामुळे केला, का करावा लागला, कोणाच्या दबावापायी केला. मी सांगतो ना, पत्रकारावर MPDAची कारवाई होणं म्हणजे भारतात पहिली वेळ असेल हो. MPDAचा अर्थ होतो महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस ऍक्टिव्हिटी, म्हणजे समाजासाठी धोकादायक व्यक्ती.
आता धोकादायक व्यक्ती, मी धोकादायक असे काय काम केले काय नाही ते मलाही माहित नाही. आणि मराठीचा अर्थ होतो त्याचा स्थानबद्धता. 1 वर्षासाठी तुम्ही स्थानबद्ध राहा, शांत राहा, कारावासात पडून राहा, डोक्यात विचार करा तुमचं काय चुकलं. आता माझं काहीच चुकलं नाही तर काय विचार केला असेल मी कारागृहात तुम्हाला काय सांगू. मी सतत पुस्तकं वाचत होतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचले, मी सरदार भगतसिंगचे पुस्तकं वाचले. त्यांच्या सुद्धा आयुष्यात खूप मोठा संघर्ष आलेला मला कळाला त्या पुस्तकाच्या माध्यमातून. स्वातंत्र्यवीर सावरकरांची माझी जन्मठेप सुद्धा मी वाचली. त्यामुळे संकट येतात पण काहीतरी चांगलं होत असेल समोर भविष्यात तरच संकट येतं, कुणालाही संकट येत नाही. आणि संघर्ष त्याच्याच वाट्याला येतो ज्याच्यामध्ये तो करण्याची क्षमता असते. बाकी गेलं झालं मला काही माहित नाहीये, तो विषय मला काढायचा सुद्धा नाहीये. तुमच्या प्रश्नाचं निरसन केलं जाईल एवढं मात्र सांगतो मी. जामोनकर मामा, तुम्हाला सगळंच माहिती आहे काय झालं होतं आणि काय नाही. तुम्ही देखील एक पत्रकार आहेत, त्यामुळे सांगायची वेळी काही गरज नाही. एका गोष्टीचं वाईट वाटतं की माझ्यावर अन्याय झाला त्यावेळेस एकही पत्रकार, जिल्ह्यातला एकही पत्रकार सुद्धा माझ्या मागे खंबीरपणे उभा राहिला नाही. मला माहित नाही का राहिला नाही काय नाही, मी माझं वैयक्तिकच काम चालू असतं, पण माझ्या मागे एकही जिल्ह्यातला पत्रकार उभा राहिला नाही एवढं मात्र सांगू शकतो. आता का राहिला नाही, कशामुळे राहिला नाही ते मला माहिती नाहीये. माफ करा तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण ही खरी गोष्ट आहे की एखाद्या पत्रकारावर अन्याय होतो आणि त्याच्या मागे एक देखील पत्रकार राहत नाही. आज माझ्यावर झालाय, उद्या तुमच्यावर देखील झाला असता आणि होईल. त्याच्यामुळं पत्रकाराच्या मागं हे पत्रकारच राहू शकतात. पत्रकारांच्या भावना हे पत्रकारच ओळखू शकतात. तुम्हाला वाटत असेल की काही तुम्हाला जाहिराती वगैरेमुळे माझा पाठिंबा तुम्हाला देता आला नाही किंवा त्यांच्याशी रिलेशन खराब करून माझ्यासोबत तुम्हाला येता आलं नाही, ही तुमची मी भावना समजू शकतो. पण तरी हिंगोली जिल्ह्यातल्या पत्रकारांचे आभार. अप्रत्यक्ष देखील पत्रकारांनी मला सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. दुसरा प्रश्न पाहूया. गजानन ढाडाळे पाटील, दिनेश भाऊ जरांगे पाटील मुंबईला जात असताना लाईव्ह का दाखवत नव्हते मीडियावाले, दाखवत का नाहीत? आज तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघता. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही त्यावेळेस केअर केले की नाही मला माहिती नाहीये, पण तुम्ही जर ऑब्झर्वेशन त्या गोष्टीचं केलं असेल तर जी काही उघडा डोळे बघा नीट म्हणणारी जी काही वृत्तवाहिनी आहे, ज्यावेळेस अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला होता, गोळीबार झाला होता आणि संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील ह्यावेळेस ज्यावेळेस लाईव्ह आले होते त्यावेळेस मी एबीपी लावलं, उघडा डोळे बघा नीट लावलं. तर त्यावेळेस सुद्धा एवढी मोठी घटना चालू होऊन ती बातमी लाईव्ह चालत नव्हती, पण बाकीच्या चॅनलवर लाईव्ह चालत होती. अशा प्रकारे काही गोष्टी असतात त्या पर्सनल वैयक्तिक असतात. त्याच्यामुळे मला काही म्हणायचं नाही याच्या चॅनल बद्दल आणि कोणाबद्दल, ज्याचा त्याचा वैयक्तिक फंडा असतो तो. पण समाजाचं काम केलं पाहिजे, कोणाच्या दबावाला बळी न पडता केलं पाहिजे, हे मात्र मी सांगू शकतो. दुसरी कमेंट पाहूया. विजय सोनोने म्हणतायत दादा नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. गजानन चापके म्हणतायत आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवंय, राजकारणात नको. राजकारणात मराठा समाज फक्त 2% आहे. फडणवीस साहेब मराठा समाजाचा गेम करत आहेत. तुमचं मत व्यक्त करा. तुम्हाला सांगतो की आता मी मागं जशी प्रतिक्रिया दिली होती की ग्राफिक्सच्या माध्यमातून माझ्या फेसबुक वॉलवर, देवेंद्र फडणवीस यांची आग्रही भूमिका नेहमी सातत्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राहिलेली आहे. ज्या प्रकारे त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली त्याच्याहून तरी मला असं वाटतं की ते या आंदोलनापासून दूर गेलेले असावेत.
कारण एवढा एकजुटीचा समाज पाहून देवेंद्र फडणवीस तिथे आले, तर तो वेगळा काहीतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असता. त्याच्यामुळं त्यांनी थोडी आखडती भूमिका त्यावेळेस घेतली असावी, पण त्यांची आग्रही भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मागच्या सत्तेत असताना सुद्धा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला होता. आता ते समोर सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय वेगळा झाला, त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण त्यांची आग्रही भूमिका ही नेहमी राहिलेली आहे. आणि या सरकारचं सुद्धा ओपिनियन हेच आहे की मराठा समाजाच्या पाठीमागं शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकार हे उभं आहे आणि त्यांना काळजी करायची काही गरज नाहीये, असं मला वाटतं एक पत्रकार म्हणून. रुपेश एक मिनिट. गजानन सापके, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असं मला वाटते. फडणवीस साहेब हे काही गेम वगैरे करणार नाहीत, तुम्ही काळजी करू नका. राजकारणात या गोष्टी चालत असतात, पण जे काही आरक्षण ओढून आणले त्याबद्दल मनोज जरांगे साहेबांचं खरंच कौतुक करावं लागेल की सोपी गोष्ट नाहीये ही. आणि इतका समाज एकत्र आणणं ही मात्र देशामध्ये एक चांगली गोष्ट आहे की एवढा समाज हा महाराष्ट्रात एकत्र येऊ शकतो. आणि हे महाराष्ट्रातच होऊ शकतं, इतर कुठेही नाही असं तरी मला वाटते. इम्रान खान म्हणतायत नगरपालिका कचरा उचलत नाही, जवाहर कॉलनीमध्ये कचऱ्याचे ढीग जमा झाले, बातमी लावा दिनेश. आता इम्रान खान जी नगरपालिकेचा कारभार जे कोणी पाहते, आता तर सध्या प्रशासक आहे आपल्या वसमत नगरपालिकेवर, आणि त्यामुळे प्रशासक असल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम आहे की प्रत्येक प्रभागामध्ये काय नागरिकांच्या समस्या आहेत, नागरिकांच्या अडीअडचणी आहेत, कचऱ्यामुळे डास होतात, रोगराई पसरते, बऱ्याच समस्यांना हे जनतेला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे प्रशासकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी प्रभागामध्ये जाऊन काय हाल होत आहेत जनतेचे हे जाणून घेतलं पाहिजे, जसे नगरसेवक जाणून घेतात. त्यामुळे आणि कचरा झालाय तर आम्ही नक्कीच, तुम्ही म्हणताय तसं इम्रान खान पठाण साहेब, तुम्हाला सांगतो की आम्ही नक्की जवाहर कॉलनीमध्ये येऊन कचऱ्याचे ढीग हे प्रशासनाच्या नजरेस आणून देऊ आणि रोगराईपासून, डासांपासून, विविध होणाऱ्या रोगांपासून आम्ही वसमतच्या जनतेला वाचू, ही आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. गजानन डाडळे पाटील म्हणतायत, नाही एक मिनिट, काहीतरी कमेंटला प्रॉब्लेम येतोय मला. सीओला विचारा तुम्ही, दाखवा बातमी. नक्की दाखवू आम्ही बातमी कव्हरेज करू, उद्याच करू, जास्त वेळही लावणार नाहीत. आणि नगरपालिका प्रशासनाला हे दाखवून देऊ की वसमत शहरामध्ये किती कचरा झालाय. अक्षरशः मागे तर मी पाहिलं की प्रभाग क्रमांक मला माहित नाही एक्झॅक्टली, पण 6 सांगू शकतो, शक्यता पॉसिबिलिटी आहे की ते भोसले साहेब आहेत नगरसेवक, दिलीप भोसले, त्यांनी स्वतः अक्षरशः नाल्या काढल्या. हो, नगरपालिकेचे कर्मचारी जे काही रोज साफसफाई वसमत शहरातली करायला असतात, त्यांनी वसमत शहरात नाल्या काढल्या नाही, पण नगरसेवकाला अक्षरशः ती वेळ आली. आम्ही ती बातमी देखील कव्हरेज केली होती की एखाद्या नगरसेवकाला ही वेळ येते, पण जनतेच्या प्रेमापोटी त्या नगरसेवकांनी सुद्धा ती नाली काढली. बंटी तायना, व्हेरी बेस्ट न्यूज. तुमचे बी बंटी भाऊ आभार व्यक्त करतो, तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. विजय सोनूने म्हणतायत दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद, तुम्ही आम्हाला असा सपोर्ट करत राहा. आम्ही सुद्धा तुमच्या अडीअडचणी, समस्या या समाजा समोर आणत जाऊ आणि या समस्या अडीअडचणीबद्दल आवाज उठवत जाऊ. आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये नाही, ठीक आहे ना, सगळ्याच गोष्टीमध्ये आरक्षण हवं आहे.
कपिल कुलकर्णी म्हणतायत, पत्रकार साहेब आपल्यावर वारंवार असे गुन्हे का दाखल होत आहेत? मी थोडे स्पष्ट विचारतो, आपण खरंच लोकांकडून पैसे मागता का? खरं म्हणजे हा खरंच खूप चांगला प्रश्न आहे की आतापर्यंत मला तुम्हाला माहिती आहे की पत्रकार एखादी बातमी लावतो, ठीक आहे, एक फॉर एक्झाम्पल समजा की आता जे कपिल कुलकर्णी आहेत त्यांनाच आपण फॉर एक्झाम्पल मध्ये घेऊ. कपिल कुलकर्णीजी, तुमच्या विरोधात मी एखादी बातमी लावली आणि तुमची ती सत्य बातमी होती, सत्य बातमी आहे असं समजा, आणि त्या बातमीमुळं थोडी तुमची समाजामध्ये प्रतिमा मलिन झाली, तुम्हाला राग अनावर झाला. आता याच्यावर काय करावं? पत्रकारावर कोणती कारवाई करू शकता तुम्ही? मारहाण तर पत्रकार करू शकत नाही, काही छेड तर कोणाची काढू शकत नाही. मग तुम्ही काय करणार की ठीक आहे, यानं बातमी लावली ना, हे आला आणि म्हणाला की तुम्ही मला एवढे एवढे पैसे द्या, नाही तर मी तुमची बातमी लावतो. याला काही अर्थ नसतो. पत्रकारावर खंडणीचे गुन्हे दाखल होणं ही नॉर्मल गोष्ट आहे. खरं म्हणजे इमानदारीनं काम करून सुद्धा एवढा संघर्ष मी तर म्हणत नाही करावा लागला, पण मला खूप त्रास झालाय. त्याच्यामुळं मी काही बोलू शकत नाही या गोष्टीवर, आणि पैसे मागण्याचा तर विषयच नाही. अक्षरशः तुम्ही जर माझ्या 1-2 दिवस सोबत राहिले तर तुम्हाला कळेल की किती मेहनत असते एडिटिंग वगैरे करायला, बातम्या लावायला, कशी मेहनत घ्यावं लागते. आणि खरंच जर केलं असेल तर काही वाटत पण नाही माणसाला जेलमध्ये जायला, पण न करून जर गेलं ना तर फार पश्चाताप आणि त्रास सहन करावा लागतो. याचा मी अनुभव 3 महिने घेतलेला आहे आणि मी कुणालाही कधीही पैसे मागितलेले नाहीयेत. व्यवहार प्रत्येकालाच असतो, पैशाशिवाय या जगामध्ये काहीही होत नाही. म्हणायच्या गोष्टी असतात पण शेवटी काही होत नाही म्हणण्यापेक्षा पैशाविना सुद्धा बऱ्याच गोष्टी होतात. पण मला असं वाटते की आता माझ्यावर कपिल कुलकर्णी यांनीच गुन्हा दाखल केला आणि मला आता जामीन घ्यायचा आहे, तर मला वकिलाला सुद्धा पैसे द्यावे लागणार. ही गोष्ट मी फार जबाबदारीपूर्वक बोलतोय की कपिल कुलकर्णी यांनीच माझ्यावर गुन्हा दाखल जर केला तर मला जामीन करून घ्यायला वकिलांना पैसे द्यावे लागतात. मग ते आणायचे कुठून? तर मी इमानदारीनं माझ्या जाहिराती वगैरे ज्या काही मला मिळतात त्या माध्यमातून जे काही माझी जमापुंजी तुटपुंजी झाली होती ती आतापर्यंत मी खर्ची करत आलोय. आणि तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही माझं आर्थिक दृष्ट्या जर ऑब्झर्वेशन केलं तर मी बिलकुल पैसेवाला नाहीये, एवढं तुम्हाला सांगतो. कमेंटचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय. जामुवंतकर नागोराव म्हणतायत की दिनेश भाऊ, आपली पत्रकाराची संघटना बांधणी करा, आम्ही तुमच्या सोबत राहू. नक्की राहा, आपण बांधणी करू, काही विषय नाहीये. युवा ग्रामीण पत्रकार संघ त्यांचे अध्यक्ष आहेत सर गणेश कचकलवार सर यांनी खूप मोठा संघर्ष करून ही संघटना तयार केली आणि महाराष्ट्रभर ही संघटना पोहोचते. बरीच मोठी टीम सुद्धा या संघटनेमध्ये आता जॉईन झाली आहे. कुठेही पत्रकाराला काहीही त्रास झाला तरी त्याला न्याय देण्यासाठी पत्रकार संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ ही काम करणार आहे. मी त्या संघटनेचा जिल्हा अध्यक्ष देखील आहे. तर कपिल कुलकर्णी, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. अशा गोष्टी होणं पत्रकारांसोबत ही नॉर्मल गोष्ट आहे. जे करतायत त्यांना थोडं वाटलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचंय. जे कोणी करते ना पत्रकारासोबत त्यांनाच थोडं वाटलं पाहिजे की आपण का करतोय असं, खोटं का करतोय, एवढंच वाटलं पाहिजे त्यांना. बाकी जाऊ द्या, हे केलं ते केलं. गजानन चापके झालं, थोडा कमेंटचाच प्रॉब्लेम येतोय. गणेश अण्णा सोनटक्के 1 नंबर सर, धन्यवाद गणेशराव, तुम्ही आम्हाला सहकार्य करताय, तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. संजय टाक म्हणतायत, भाऊ आपल्या कामाला सलाम, भाऊचं काम म्हणजे बेधडक. सचिन टाकजी, तुमचे मनापासून धन्यवाद, तुम्ही आमचं कौतुक केलं, युवा क्रांती न्यूजला सहकार्य करताय. बेधडक म्हणण्यापेक्षा समाजाप्रती आमचं जे प्रेम आहे त्याच्यामुळं आम्ही हे काम करतो, निपक्ष बेधडक. तुम्ही पाहत असताल की आजच्या कंडिशनला माझं थोडं बोलणं पण बेधडकच आहे, तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. माझ्या जे पोटात आहे ते ओठावर आहे. तुम्ही पाहत असताल की
कशा प्रकारे आजच्या कंडिशनला निपक्ष बेधडक आणि निर्भीड बातमी दाखवणं हे सुद्धा अवघड झालेलं आहे. मोठमोठे मीडिया असतील, सॅटेलाईट चॅनल असतील, त्यामुळे बातमी दाबण्याचे जास्त प्रकार चालू आहेत असं मला वाटते. त्याच्यामुळं आमची छोटीच वाहिनी आहे, पण आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो. नितीन सवराते पाटील म्हणतायत काम करत राहा भाऊ. धन्यवाद नितीनजी, तुम्ही आमच्या गावचे आहेत, आलेगाव सवरातेचे आहेत. नितीन सवराते, मी प्रॉपर आलेगाव सवरातेचा आहे. आलेगाव सवराते हे पूर्णा तालुक्यात आहे, परभणी जिल्ह्यात आहे. मी प्रॉपर तिथलाच आहे. मी 20 वर्ष झालं वसमतला स्थायिक आहे. मी सुद्धा आलेगाव सवरातेचाच आहे, कावलगाव जवळचं. थोडा कमेंटचा प्रॉब्लेम होते. नजीर कुरेशी म्हणतायत गुड जॉब. नजीरजी, तुमचे आभार. तुमच्या समस्या आम्हाला कळवत जा, आम्ही देखील बातमी लावू आणि समाजातील समस्या अडीअडचणी या प्रशासनाला दाखवून देऊ. प्रश्न विचारले तर बरं राहील, कारण प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल. बाकीच्या गोष्टीमध्ये भरकटत जाण्यापेक्षा प्रश्नाचं तुमचं निरसन झालं पाहिजे, तुम्हाला उत्तर मिळालं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. गजानन डाळे पाटील म्हणतायत येऊ का मदतीला. तुम्हाला नक्की कळवेल ज्यावेळेस मला मदत लागेल. कपिल कुलकर्णीने जरा ॲडव्हान्सच प्रश्न विचारलाय. एक कमेंट आली आहे. नितीन कोरडे पाटील म्हणतायत तुमचं काम चालू ठेवा. नक्कीच नितीनजी, आमचं काम चालूच आहे. तुमच्या गावातील, तुमच्या कॉलनीतील, तुमच्या परिसरातील, तुमच्या नगरातील ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतील या आम्हाला कळवा, आम्हाला फोन करा, आम्हाला मेसेज करा, आम्हाला तुमचे तिथले व्हिज्युअल पाठवा. आम्ही नक्कीच समाजाप्रती जे आमचं प्रेम आहे तो आम्ही बातमीदारीच्या माध्यमातून दाखवून देऊ आणि प्रशासनाच्या नजरेस तुमची जी काय अडचण आहे ती आम्ही आणून देऊ. प्रश्न पाहूया आपण, कोणाचे प्रश्न राहिलेत का. रंगा पाईकराव म्हणतायत बुलंद आवाज आहे सर आपला. मला तर कधी जाणवलं नाहीये आवाज बुलंद आहे की नाहीये. तुम्ही कौतुक करताय त्याबद्दल तुमचे आभार. बुलंद आवाज म्हणण्यापेक्षा आम्हाला जे वाटतं समाजाप्रती प्रेम आमचं व्यक्त करावं, आम्ही बातमीदारीच्या माध्यमातून व्यक्त करतो. बुलंद हा आवाज प्रत्येकाचा असला पाहिजे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा असला पाहिजे, देशातील प्रत्येक व्यक्तीचा असला पाहिजे. त्यामुळे कुठे अन्याय होणार नाही. बुलंद आवाजामुळे कोणत्याही व्यक्तीवर, भारतातल्या प्रत्येक समाजातील उपेक्षित वंचित घटकावर अन्याय होणार नाही. त्यामुळे बुलंद आवाज हा प्रत्येकाचाच असला पाहिजे. आणि न्याय देणं, पत्रकारांनाच बातमी लावून न्याय देणं असं काही नाहीये. प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे की त्यांनी समाजातल्या व्यक्तीला न्याय दिला पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर काही अन्यायकारक होत असेल तर त्यांनी त्या घटनेची वाचा फोडली पाहिजे. याच्यावर अन्याय होतोय, त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
देवानंद यस काळे म्हणतायत हिंगोलीतील अवैध व्यवसाय विरोधात आवाज उचला. देवानंदजी, इतके दिवस आम्ही आवाजच उचलत होतो, आम्हाला जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही पुन्हा म्हणताय आवाज उचला, पुन्हा ते म्हणताल आम्ही पुन्हा जेलमध्ये तुम्हाला घालू. त्याच्यामुळं सध्या कूल राहू आपण. कारण उचलू, वेळेप्रसंगी आवाज उचलू, 100% उचलू. सध्या तरी तसं आम्हाला परिस्थिती काही दिसत नाहीये, त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बातम्या लावणं आमचं चालू आहे. आवाज उचलू, वेळ आली की 100% आवाज उचलू. आणि आम्हाला निदर्शनास आलं तर आम्ही नक्की आवाज उचलू. कारण आता तरी सध्या मागे कसे फोन चालू होते की मला इथं अवैध वाळू उपसा चालू आहे, तिथं ते चालू आहे, तिथं ते चालू आहे. सध्या तरी कुठं आम्ही म्हणत नाही चालू नाही, पण मला फोन आले नाहीत कुणाचे. त्याच्यामुळं या बातम्या येत नसतील आणि भविष्यात त्या पण लवकरच येतील. जर फोन आले किंवा सुरू झालं कुठं अवैध उत्खनन, रेती उत्खनन, आम्ही सातत्यानं वाळूविषयी आवाज उचललेला आहे. आणि आवाज उचलताना मग काही लोक असेच म्हणतात की तुम्हाला वाळूच्या बातम्याशिवाय काही दिसत नाही का, समाजात बरेच प्रश्न आहे. आता मला आठवलं की समाजात महाराष्ट्रामध्ये एक भयानक प्रश्न आहे, हिंगोली जिल्ह्यात तर भयानकच प्रश्न आहे. त्यातल्या त्यात वसमत तालुक्यात तर फार भयानक आहे की शेतकऱ्यांना पीक विमा अजून मिळाला नाहीये. कालच 2 दिवसाखाली आपण पाहिलं की ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत संदेश देशमुख यांनी अक्षरशः कृषी अधीक्षकाच्या खुर्चीला निवेदन दिलं. तो कृषी अधीक्षक जागेवर नव्हता, त्यांनी खुर्ची उचलली. आपण बातमी पण लावलेली आहे, आपण पाहू शकता तुम्ही आमच्या वॉलवर जाऊन, युट्यूबवर जाऊन किंवा वॉलवर जाऊन युवा क्रांती न्यूजच्या, की जिल्हा प्रमुख जे आहेत संदेश देशमुख त्यांनी पीक विमा संदर्भात आवाज उचलला. शेतकऱ्यांच्या बाजूने संदेश देशमुख हे नेहमी उभे असतात आणि त्यांनी आंदोलन देखील मोठ्या प्रमाणावर शिवसेना ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना घेऊन केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्यावेळेस निवेदन दिलेलं. आम्ही ती बातमी लावलेली आहे. पीक विम्याचा खरंच मोठा प्रश्न आहे. शेतकरी आज खूप अडचणीत आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे आणि अपेक्षित बसलेला आहे. खरं म्हणजे शेतकरी जो जगाचा पोशिंदा मानला जातो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी जगला तर देश जगेल असं ब्रीदवाक्य आपण ऐकताना आपल्याला ऐकायला मिळते. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पोटात सुखाचा घास गेला पाहिजे. त्यांनी धान्य पिकवलं तर आपल्या पोटाची भूक भागते, एक घास आपल्या तोंडापर्यंत जातो. त्यामुळे त्यांचं हित जोपासण्यासारखं आपण काम केलं पाहिजे. आणि शेतकरी जगला तर खरंच देश जगेल. शेतकरी नाही राहिला तर फार भयावह कंडिशन ही जगामध्ये होऊ शकते. कारण शेतकऱ्यावरच हे जग हे अवलंबून आहे आणि त्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रती चांगली भावना मनात ठेवली पाहिजे असं मला वाटतंय. हिंगोलीत पीक विम्यासाठी आंदोलन चालू आहे, बातमी लावा. नक्कीच लावू, आम्हाला व्हिज्युअल पाठवा, आम्ही बातमी लावू. शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही कधी पण उभे आहोत. शेतकऱ्यांसाठी आम्ही कधीही धावून जायला सुद्धा तयार आहोत. कारण शेतकरी राजा जगला तरच हा देश जगू शकतो. आणि तुम्ही माझ्या बातम्या पण पाहिल्या असताल मागच्या, की मागं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. अक्षरशः मला कळत नाहीये, कधी वेगळ्या बातम्या लागत असतील आमच्या, कधी शेतकऱ्याच्या फेवरमध्ये लागत असतील, कधी म्हणजे विरोधात तर आम्ही कधी शेतकऱ्यांच्या गेलोही नाहीये, पण आणि जाण्याची गरजही वाटत नाही. आणि कधी असं काम पण झालं नाहीये. कारण प्रामाणिक कष्ट करून शेतकरी हा आपलं पीक पिकवत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की मागं जी ढगफुटी सदृश्य परिस्थिती हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती, तर मी स्वतः किनोळा असेल, तुमचा सोमठाणा असेल, पळसगाव असेल, गुडगाभर तुम्ही आज माझ्या इंस्टाग्रामला जाऊन पाहू शकता की चिखलामध्ये उतरून मी वार्तांकन केलेलं आहे, ग्राउंड झिरो रिपोर्टिंग केलेली आहे. पण काही लोक म्हणतात की तुम्ही शेतकऱ्यांच्या बातम्या लावत नाहीत. असं काही नाहीये. शेतकऱ्यांचंच हे न्यूज चॅनल आहे आणि शेतकऱ्यांच्याच बाजूने या चॅनलवर बातम्या लागतील. शेतकऱ्यांचाच आवाज हा महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवल्या जाईल, सरकार दरबारी पोहोचवल्या जाईल. हिंगोली
भागवत कदम पाटील म्हणतायत मराठा आरक्षणावर बोला. कदम साहेब, तुम्ही जर व्हिडिओ जरा रिव्हर्स घेतला तर मी मराठा आरक्षणावर ऑलरेडी बोललेलो आहे. मराठा आरक्षण हे अध्यादेश हा निघालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः तो अध्यादेश दिलेला आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. एवढ्या समाजासमोर मुख्यमंत्री जो काही समाजाने गुलाल उधळलेला आहे त्याचा अपमान होऊ देणार नाहीत असं मला वाटते, अशी खात्री वाटते. कारण कोट्यवधी मराठा बांधव हे त्यांच्या समोर होते आणि हा अध्यादेश काढणं काही सोपी गोष्ट नाहीये. पूर्ण सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी महत्वपूर्ण म्हणजे अत्यंत जबाबदारीपूर्ण हा निर्णय दिलेला आहे असं मला वाटते. अत्यंत जबाबदारीपूर्ण. घरकुलच्या हे काय मंगेश दळवी म्हणतायत घरकुलच्या बाबतीत जरा लक्ष घाला, इंजिनियर लूटमार करत आहेत. मोठा प्रश्न आहे घरकुलाचा. आता घरकुलाचा प्रश्न आलाय तर रेतीचा पण प्रश्न येणार. कारण ज्यांना खरंच घरकुलाची गरज आहे अशांना घरकुल भेटत नाहीये. आजची परिस्थिती अशी आहे, मागं आंदोलनं झाले, काही आमरण उपोषणं झाले की वसमत तालुक्यामध्ये ज्यांच्या 3-3 मजल्याच्या माड्या आहेत, घर आहेत, ते सुद्धा घरकुलाचा लाभ उचलत आहेत. ही अशी परिस्थिती आम्ही स्वतः पाहिलेली आहे. त्यामुळे ज्यांना खरंच घरकुलाची गरज आहे त्यांना घरकुल मिळालं पाहिजे. त्यांना घर बांधण्यासाठी घरकुलामार्फत, योजनेमार्फत रेती सुद्धा मिळाली पाहिजे. आणि शासनानं जो 600 रुपये ब्रास रेतीचा जी काही योजना आणलेली आहे त्या योजनेचा देखील घरकुल लाभार्थ्यांना लाभ दिला पाहिजे. घरकुल यादीत ज्यांचं नाव नसेल त्यांनी पंचायत समितीला जाऊन चौकशी करा आणि लाभ भेटला पाहिजे घरकुलाचा. कमेंट पाहूया. हा बरोबर आहे. भागवत कदम पाटील, एक मिनिट, मंगेश दळवी म्हणतायत की कमेंटचा थोडा माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम येतोय त्यामुळे थोडं माफ करा. मंगेश दळवी म्हणतायत की ज्यांना आवश्यक आहे त्यांना अडचणीत आणण्यात येतो. खरं आहे, घरकुलाची पोझिशन फार गंभीर आहे. ज्यांना गरज आहे त्यांना घरकुल दिलं पाहिजे. ज्यांनी बांधले नाहीत त्यांना देखील पैसे मिळतात. खरी परिस्थिती आहे. ज्यांना गरज सुद्धा नाहीये घरकुलाची त्यांना घरकुल मंजूर होतात. ज्यांनी घरकुलासाठी एक प्रोसिजर आहे बघा. घरकुलाचे पैसे हे 3 टप्प्यात भेटतात असं म्हणतात. घरकुलाचे पैसे उचलण्यासाठी पहिल्यांदा वॉल बांधावा लागतो, खालचा बाथरूम, टॉयलेट, हे टप्प्याटप्प्यामध्ये याचे चेक पास होतात. आणि त्यामुळे घरकुलाच्या बाबतीत स्वतः शहरात असेल तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा याच्या विलेजमध्ये असेल, गावखेड्यामध्ये असेल तर पंचायत समितींनी कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की खरंच घरकुल त्या ठिकाणी बनवत आहेत का. नाहीतर कागदावर कागदी घोडे नाचवत असतील तर ते पण योग्य नाही. ज्यांना खरंच गरज आहे, गरीब कुटुंबाला गरज आहे, जे पत्र्याच्या घरात राहतात त्यांना घरकुलाची खरंच आवश्यकता आहे, त्यांना गरज आहे, त्यांना भेटलं पाहिजे, ही आमची भावना आहे. दिलीप इंगोले पाटील म्हणतायत मराठा रिझर्वेशन विषय काही नका बोलू तुम्ही. बरं ठीक आहे, आम्ही काही ना काही बोलत. ठीक आहे ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर सांगू शकता. आमिर अन्सारी म्हणतायत 1 नंबर. नितीन गोडे म्हणतायत तुमचं काम चांगलं आहे, चालू ठेवा. बरेच जण लाईव्ह आहेत. आणि ज्या दिवशी मराठा आरक्षण भेटलं त्या दिवशी खऱ्या अर्थानं जल्लोष केला गेला. आपण पाहिलं किती आनंदाचं वातावरण होतं. प्रत्येक गावखेड्यामध्ये मराठा बांधव जे आहेत ते
दीपावली साजरी करत होते, डीजेच्या तालावर नाचत होते. अक्षरशः मी सुद्धा भारावून गेलो की इतका आनंद गगनात मावत नाही, इतका आनंद झाला. कारण भविष्यातल्या पिढीचा फायदा झाला. त्यामुळे चांगली गोष्ट झाली, सरकारने केली. मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे त्यांचे सुद्धा खूप श्रेय आहे, त्यांचं श्रेय आहे सगळं हे. भागवत कदम पाटील, माझं म्हणणं हे आहे की मराठा कुणबी नोंदी मिळवण्यासाठी आपण काम करावे, ते पण आग्रहाने. नक्की आम्ही काम करू. आम्ही पण आता काही दिवसात आम्ही पण एक सर्वे करणार आहोत की प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि तहसील ऑफिसला त्यांना घेऊन येऊन त्यांचे जे काही प्रमाणपत्र आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांची देखील कुणबी नोंद मिळाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. आणि भविष्यात मला असं वाटते की सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळेल. मंगेश दळवी म्हणतायत की गरीब तक्रार देण्यास घाबरत आहेत. घरकुलासंदर्भात प्रश्न होता त्यांचा. गरीब लोक तक्रार देण्यास घाबरत आहेत. नक्कीच घाबरतील. गरीब लोक हे घाबरत असतात. त्यांना त्यांचं पोट महत्वाचं असतं. त्यांना इतर कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करायला आवडत नाहीये. त्यामुळे त्यांची तिथपर्यंत पोच नसते. या तक्रारीच्या भानगडी करण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. खरं तर त्यांनी केला पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. तक्रार करणं म्हणजे एखाद्याची तक्रार करणं नाही की त्या व्यक्तीच्या तक्रारीचं समाधान देखील झालं पाहिजे. त्यामुळे गरीब लोकांनी सुद्धा समोर आलं पाहिजे, न घाबरता निडरपणे समोर आलं पाहिजे आणि प्रशासनाला काय होते, काय नाही, काय चाललंय हे सगळं दाखवून दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. दिलीप इंगोले पाटील म्हणतात तुमचं काम एक नंबर आहे. धन्यवाद तुमचे. आमच्या कामाचं कौतुक तुम्ही केलं. अशाच प्रकारे तुमचं सहकार्य आमच्या पाठीशी राहू द्या. आणि शेवटची गोष्ट सांगतो की निश्चिंत राहिलं तर बरं राहील मराठा समाजाने. कारण इलेक्शन तोंडावर आहेत आणि एवढा मोठा निर्णय देणं म्हणजे ही काय, मला असं वाटते की ही काही छोटी गोष्ट नाही आहे. हा फार महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीपूर्ण निर्णय दिलेला आहे. त्यामुळे निश्चिंत राहिलं तर बरं राहील. कारण काळजी करण्याची काहीही गरज नाहीये. बऱ्याच पक्ष संघटना देखील म्हणल्या की यांची फसवणूक झाली, यांचं असं झालं. बिलकुल काही झालं नाहीये. सरकारचा निर्णय आहे, संवेदनशील हा निर्णय आहे. त्याच्यामुळं घाबरण्याची, काळजी करण्याची काही गरज नाही आहे. रामा कलंदर म्हणतायत दादा मी रामा कलंदर म्हणतायत, एक मिनिट. दादा मी शेतकरी आहे, माझे 4-5 लाख रुपये नुकसान डॅशमुळं झाले, न्याय मिळेल का? आता रामा कलंदर म्हणतायत की यांच्यामुळं असं आमचं यांचं नुकसान झाले. खरं म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे की ज्यांनी त्यांचीच कमेंट पाहावी जाऊन, त्यांनाच कळेल की त्यांचा प्रश्न काय. प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे, पण बोलणं पण आहे, बोलू पण शकतो मी. पण कसं आहे, मला त्या भानगडीत पुन्हा जायचं नाहीये. त्याच्यामुळं तुमचं नुकसान झालंय हे खरं आहे. तुम्ही वैयक्तिक त्याच्या प्रशासनादरबारी तक्रारी करू शकता आणि तुम्ही न्याय हक्कासाठी तुमच्या लढू शकता. थोडा कमेंटचा प्रॉब्लेम आहे. स्क्रीन छोटी असल्यामुळे थोडं पाहायला थोडं अवघड वाटतं. नक्कीच दादा, तुम्ही प्रशासन दरबारी न्याय मागू शकता. आम्ही सुद्धा तुमच्या मदतीला येऊ. पण आता जो काही शो चालू आहे तो फेसबुक लाईव्ह आहे. त्याच्यामुळं या गोष्टीवर कॉमेंट काही केलेली न बरी.
न केलेली बरी. अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकता. दिलीप इंगोले पाटील म्हणतायत अंगठा दाखवतायत, चांगलं काम आहे तुमचं, असं संक्षिप्त आपण समजून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे ते. इमोजी पाठवलेली त्यांनी अंगठ्याची. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आणि आमचं वार्तांकन, आमचं बोलणं तुम्हाला कसं वाटते हे देखील कमेंटमध्ये तुम्ही सांगा. कारण तुमच्यामुळेच आज आमचं चॅनल हे मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध झालं आहे. युवा क्रांती न्यूज हे घराघरापर्यंत पोहोचले. थोडं कमेंट बघायचाच प्रॉब्लेम येतो या मोबाईलमध्ये. कपिल नरवाडे पाटील, मला रिप्लाय दे. अग्रवाल नितीन, एक नंबर. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. संजय घोंगडे म्हणतात मी घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाला अशी मी शिंदखेड राजा पंचायत समितीचे ग्रामसेवक सर दोषी आढळला, पण व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी पाठीशी घालत आहेत. तुम्ही त्या संबंधित कार्यालयाला RTI टाकू शकता. जनमाहिती अधिकारामार्फत माहिती तुम्ही मिळवू शकता, तो तुमचा हक्क आहे. आणि त्यामध्ये आलेली माहिती याद्वारे तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकता, न्यायालयात सुद्धा जाऊ शकता. त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. भागवत कदम काय म्हणतात यावर बोला. बरेच जण लाईव्ह आहेत. संध्याकाळचे किती वाजलेत? 10:51 झालेत. खूप छान रिप्लाय तुम्ही आम्हाला देताय, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि असेच तुमचे प्रश्न हे तुम्ही विचारावेत आणि आमच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांचं निरसन व्हावं, हीच आमची एक प्रेमळ भावना आहे. आणि तुमच्या प्रतिसादाबद्दल मी पत्रकार दिनेश कुलकर्णी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण 11 वाजतायत, 10:52 झाले आहेत. माझा देखील प्रवास आता माझा घरी यायची वेळ झाली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. खूप छान प्रश्न विचारले तुम्ही. ऋषिकेश चव्हाण काय म्हणतायत? खरंच भाऊ, तुमच्या कार्याला सलाम आहे की तुम्ही कुणाच्याही दबावाखाली पत्रकारिता करत नाही, अगदी निर्भीडपणे पत्रकारिता करता. धन्यवाद ऋषिकेशजी. चव्हाण साहेब, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. पत्रकारिता करत असताना दबावाखाली काम करायला हे जमतच नाही आहे. आपण बघतो की बरेचसे पत्रकार आहेत की फक्त स्वागत, सत्कार, अभिनंदन, आभार यामध्येच परेशान असतात. समाजातील महत्त्वाचे प्रश्न काय आहेत हे त्यांना अजून देखील कळत नाही आहे. समाजाला काय हवं असतं, समाजाचं आपल्या हातून चांगलं झालं पाहिजे, समाजाला न्याय भेटला पाहिजे, वंचित उपेक्षित घटकांना न्याय भेटला पाहिजे, समाजातील काळा बाजार, अन्याय, भ्रष्टाचार या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून हा दूर झाला पाहिजे, हे त्यांना कळालं पाहिजे. स्वागत, सत्कार, अभिनंदन, आभारामध्ये ते त्यांच्या बातम्याचा वेळ घालवतात. ते त्यांची इच्छा, मी काही बोलू शकत नाही त्याबद्दल. RTI दिला आहे, त्यांची अपील सुद्धा अमरावतीला केली आहे.
अमरावतीला केली आहे. म्हणजे तुम्ही तालुका स्तरावर RTI दिला असेल तर कोणाकडे RTI दिला आहे तर वरच्या कार्यालयाला तुम्ही अपील करू शकता. आयुक्त कार्यालयाला देखील तुम्ही अपील करू शकता. आयुक्तांनी देखील RTIचं उत्तर नाही दिलं तर तुम्ही उच्च न्यायालयामध्ये देखील जाऊ शकता. तुमचा तो हक्क आहे. गजानन देशमुख म्हणतायत अवैध धंद्यांबद्दल बोला. अवैध धंद्याबद्दल बोलून माझे 3 महिने हे जेलमध्ये गेलेले आहेत. बरेच काही बोलणं झालेलं आहे अवैध धंद्याबद्दल. त्यामुळे अवैध धंदा हा तुम्हाला सांगितलं की एक जण मला म्हणला होता की तहसीलदार अवैध धंदे हे बंद होणारे नाहीतच. बरोबर आहे. क्रांती ही एका दिवसात घडत नसते, त्याला पण थोडा वेळ लागत असतो. घडेल हळूहळू अवैध धंदे. महाराष्ट्र भारत हा अवैध धंदे मुक्त हो एवढीच प्रार्थना. भागवत कदम पाटील उत्तर पाहिजे दिनेश सर. काय ना भागवत पाटील, माझा कमेंट बॉक्स जो आहे तो मला बरोबर दिसत नाहीये, कारण कमेंट मला फार स्लाइड करून पाहावं लागत आहे. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न आता वरे गेलेला आहे. एक प्रश्न विचारलाय कोणतरी, भागवत रिप्लाय. तुमचाच एक आहे प्रश्न. जुने रेकॉर्ड मराठ्यांचे शोधून काढावे हीच आपली शोध पत्रकारिता. नक्कीच आमच्याच्याने जेवढा प्रयत्न होईल तेवढा आम्ही करू, कारण पुढच्या पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यांना देखील त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आपण हक्क मागत आहोत आणि हक्क संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला मिळालाय आणि यापुढे देखील मिळत राहील. रात्रीचे 11 वाजले आहेत. बरेच जण लाईव्ह आलेले आहेत. एक कमेंट आलेली आहे, बबलू सदावर्ते हॅलो म्हणतायत. हॅलो बबलूजी, स्वागत आहे तुमचं डिजिटल युवा क्रांती न्यूजच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये. अशाच प्रकारची चर्चा आपण वेळ भेटला तेव्हा घडवून आणणार आहोत आणि तुमच्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी आम्ही कधीही कटिबद्ध आहोत. आमचं एकच ध्येय आहे की समाजातील प्रश्न सुटले पाहिजे, समस्या सुटल्या पाहिजे, त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजे. आणि जसं की आमचं ब्रीदवाक्य युवा क्रांती न्यूजचा लढा युवकांच्या तरुण विचारांचा लढा आम्ही उभा केलाय. युवकांच्या विचारांचा हा लढा आहे. त्यामुळे युवक देखील आम्हाला मोठ्या संख्येने सपोर्ट करतायत, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. महाराष्ट्रातले बरेच प्रेक्षक जे आहेत ते आपल्या डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. ते देखील सांगतायत की आम्ही तुमच्या न्यूज बघतो, आम्ही तुमचं वार्तांकन बघतो, तुमची ग्राउंड रिपोर्टिंग बघतो, तुम्ही निपक्ष निडर बेधडक पत्रकारिता करता. आमचं कौतुक केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कोणाचे काही प्रश्न असतील अजून तर विचारू शकता. अशी चर्चा आपण नेहमी घडवून आणणार आहोत, जेणेकरून समाजातील प्रश्न सुटले पाहिजे, वसमतच्या जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजे.
वसमत शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे, वसमत शहरात रोगराई मुक्त वसमत शहर झालं पाहिजे, त्यांना आजार न झाले पाहिजे, प्रदूषणाच्या काही समस्या असतील, सगळ्या समस्या ह्या आपण जाणून घेणार आहोत. यापुढे असंच निरंतर काम आपलं जे आहे ते चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जो सपोर्ट करताय त्यामुळेच हे सगळं काही शक्य होऊ शकलं आणि भविष्यात होईल ही आशा बाळगतो. एक प्रश्न आलाय शेवटचा. एक प्रश्न आलाय शेवटचा, घेऊया. कमेंटचा थोडा प्रॉब्लेम मला उद्या करून घ्यावा लागेल, तो कमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व. छगन भुजबळ, भागवत कदम पाटील म्हणतात, छगन भुजबळ यांची भूमिका काय आहे मराठा विषयावर, आपल्याला काय वाटते? तुम्हाला आधीच सांगितलं मी की कोट्यावधी मराठा बांधवांसमोर जो महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयामुळे सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना सुद्धा त्रास होतोय. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया येताना आपण पाहतोय. हा निर्णय खरंच योग्य आहे, कुठेही फसवणूक झालेली नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की हा निर्णय दिलाय म्हणून तर सरकारमध्ये असणारे सुद्धा मंत्री म्हणजे त्यांचा त्रास त्यांच्या तोंडातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही तुम्ही बाजू समजून घ्या की सरकारमध्ये असलेले मंत्री सुद्धा, मग ते इतर कोणत्याही समाजाचे असो, की त्यांना सुद्धा त्रास होतोय की हा निर्णय दिलाय, आपण आवाज उचलला पाहिजे, आपण बोललं पाहिजे, आपल्या समाजाचं नुकसान होतंय. त्याच्यामुळे आरक्षण भेटलंय याच्यामध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. आणि नाही भेटलं तरी समोर भविष्यात जरांगे पाटील तर आहेतच लढण्यासाठी, आणि ते नक्कीच या मराठा समाजाचं भविष्यात कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत, ही माझी भावना आहे. आणि तुम्ही हे लक्षात घ्या एवढं की सरकारमध्ये जो निर्णय झालाय, नाही सरकारमधलेच काही लोक याच्याबद्दल आवाज सध्या उठवत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा निर्णय योग्य झालेला आहे आणि तो मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्या वाशीला त्या दिवशी जरांगे पाटलांच्या त्या सभेमध्ये आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री होते, गिरीश महाजन होते, संजय शिरसाट होते औरंगाबादचे, बरेच जण होते, आणि सरकारमधल्याच नेत्यांना काही त्रास व्हायला लागलाय. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की हा निर्णय हा जबाबदारी पूर्ण दिलेला निर्णय आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी निश्चिंत राहावं. मी मराठा आहे, जरांगे टायपिंग बरोबर झालेली नाही, त्यामुळे हा प्रश्न घेता येणार नाही. टायपिंग थोडी चुकीची झाली आहे. बऱ्याच प्रश्नांचं निरसन आपण केले. अशाच पद्धतीनं आपण नेहमी भेटत राहू, बोलत राहू. फेसबुक डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून आपण नेहमी संपर्कात राहू, आणि आपण सुद्धा आम्हाला नेहमी सपोर्ट करत राहणार, यात काही शंका नाही आहे. त्यामुळे बराच वेळ झालेला आहे, 11:03 झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील तब्येतीची काळजी घ्या, निवांत राहा. आयुष्य हे खूप सुंदर आहे, आणि काळजी घ्या. शुभरात्री. धन्यवाद.